म्हणजे तू पण अध्यक्ष सारखं त्याला लांब ढकललंस आणि तिथून निघालीस? हो मग मला टच करत होता डुक्कर कुठला. हे बघ ताई, तू हे सगळं खरं बोलतीयस ना? हे सगळं असंच घडलंय ना? इंदे हे बघ, मी माझ्यापेक्षा जास्त प्रेम ना कुणावरच करत नाही. मी माझी शपथ घेऊन सांगते, हे 1000% खरंय. तू तिथून निघालीस तेव्हा नक्की किती वाजले होते याचा काही अंदाज आहे का तुला? म्हणजे काही आठवतंय का? होय, मी त्या घरनं निघाले ना, त्या मोबाईल मध्ये टाइम बघितला होता, 11:50 झालते इंदे. पक्का? 10,000% पक्का. मसना टाइम मला चांगलाच आठवतो. म्हणजे आधी अध्यक्ष तिथं गेला, त्याचं भांडण झालं, मग बरोबर 11:50 तू तिथून निघालीस आणि 10 मिनिटांनंतर मोहितरावाचा खून झाला. हो, असंच झालं असणार. अध्यक्षला अटक झाली, तुला माहित असून तू काहीच का ग नाही बोललीस? मी स्वार्थी आहे, माहितीये ना तुला. सुंटी वाचून खोकला गेलता. मोहितरावच्या मर्डरचा 3ऱ्यावर चालता. आबेल मुझे मारा असं का करू मी? माहितीये स्वार्थी आहे, चुकले मी. स्वार्थी विचार केला इंदे. पण इंदे कशी का असं ना, मी तुझी बहीण आहे ना ग. इंदे प्लीज वाचव ग मला यातनं. पोलीस माझं खूप बसवतील ग. हा, आणि इंदे माझ्या फादरने खूप केलंय ना ग तुझ्यासाठी. मग आता परत भेट करण्याची वेळ आली आहे तुझी. अगं बोलीस ना तर देईल ऐकरा पाटा. वारी ते फ्लो मध्ये निघून गेलो. पण इंदे इंदे वाचव मला. इंदे आत्या, अगं अगं रडतीस कशाला? मग काय करू, या कार्टीनं रडायचीच भारी आणली माझ्यावर. कुठेतरी जाऊन जीवच द्यावा असं वाटायलंय मला. आत्या तू शांत हो ग, डोळे पुस बघू. हिंदी, मला तुझी गरज आहे ग. मला तुझी मदत पाहिजे. तू तुझ्या बहिणीची बाजू घ्यायला आली असशील ना, तर मला एक शब्द सुद्धा बोलायचं नाहीये. मोठे बाई, हाव तुम्ही माझ्या नातवाच्या गळ्यावरती सुरा ठेवला ती ना. या बाई, ती वेळ अशी कसली वेळ? हं? मी तुझ्याशी गोड बोलते याचा अर्थ असा नाही का तू माझ्या डोक्यावरती मिरे वाटावे. मी जे ठरवलंय ना तेच होणार आहे. मला तुमचा राग कळतोय मोठ्या बाई. कळतोय ना? मग कशाला आलीस तू तिची वकिली करायला? हाव, वकिली करायला नाही आली, रिक्वेस्ट करायला आली. तुम्ही पण जरा समजून घ्या ना. हाव, तरण्या ताट्या पोरीला घेऊन कुठं जाणार आहे आत्या? त्यात आत्तोबा पण नाहीयेत. हे पा, त्या दोघी इथं राहणार नाही, आधीच सांगून ठेव. तुला मी घरामध्ये राहू देते कारण तू अध्यक्षची बायको आहेस म्हणून. मी पाया पडते तुमच्या. हे, तू पाया पड, हात जोड, नाक घास, काय करायचं ते कर. ती इथं राहणार नाही म्हणजे नाही. आणि तुला जर तिची वकिली करायची असेल ना, तू पण तुझं चंबू गबाळ उचलायचं आणि इथनं निघायचं. मोठे बाई तुम्ही, हा, मला आता काही ऐकू येत नाही. म्हणजे तुम्ही निर्णय. मी जे ठरवलंय ना
तेच होणार आहे, दुसरं काही नाही. पाणी कुठे इथलं? जा खाली जा आणि तांब्या घेऊन ये. ओ राखणदार ताई, कसली राखणदारी करताय हो? हा, झोपताय कामावर? झोपा काढता तुम्ही कामावर? अहो राखणदारी करा जरा. तुम्ही राखणदारी करताना बिचारा मोहितरावांचा खून झाला. आत्म्याला शांती मिळो त्यांच्या. बरं, त्यांचा खून झाला तर झाला, त्यात आधी तुमचा नवरा अडकला आणि आता तुमची बहीण अडकली. काय चाललंय काय नेमकं? हा, ते एवढं सगळं होऊनही नेमका खुनी कोण हे कळलंच नाही. काही कळलं का? हे बघ, एकच गोष्ट तू. इंद्रायणी, तुम्ही ड्युटी आहे ना, यावं लागतं. खुन्यांना पकडावं लागतं. आणि जर बाई माणूस संशयित असेल तर महिला कॉन्स्टेबल नाही सोबत आणावं लागतं. या कोमल वाघमारे महिला कॉन्स्टेबल आहेत. आणि हो, तुम्ही मला कायदा शिकवणार म्हणून मी तयारीनिशी आलोय. पण कशाला? मी उद्या नाही, आज. आज आम्ही करिश्मा दत्तोबा शेलुकर यांना अटक करणार. आमच्याकडे वॉरंट पण आहे आणि महिला कॉन्स्टेबल. देशपांडे, द्या त्यांना. आणि आणखी एक अपडेट आहे. यावेळी आमच्याकडे आय विटनेस सुद्धा आहे बरं का, ज्याने करिश्माला मोहितरावाचा खून करताना पाहिलंय लाईव्ह. साहेब, अहो एकुलती एक लेक आहे हो माझी. आमच्या म्हातारपणीचा आधार तोडू नका साहेब. माफ करा तिला. हे बघा, कायद्याच्या कामात अडथळा आणू नका, नाहीतर तुम्हाला सुद्धा मी बेड्या ठोकीन. इंदे इंदे अगं सांग ना, मी काय नाही केलंय. मॅडम, ताब्यात घ्या यांना. मॅडम मॅडम सोडा ना, जाऊ दे ना. नाही नाही नाही, मी काय नाही केलंय. इंदे सांग ना यांना, मी खूप नाही केलं. अहो, थांबा ना. आम्ही काय नाही केलंय. हिंदी सांग ना त्यांनी. मॅडम सोडा ना. अहो, मॅडम. अहो, हिंदी बोल. करिश्मा, साहेब साहेब थांबवा ना त्यांना. अहो, तुमचं काहीतरी चुकतंय हो साहेब. मी करिश्माच्या डोळ्यात पाहिले, त्यानं खून नाही केला हो साहेब. असं का? बर, माझ्या डोळ्यात पाहिले ते कोर्टात जाऊन प्रूव्ह करा आणि सोडून आला तिला. हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा वॉर्न करतोय. कायद्याच्या कामात अडचणी आणल्यात तर मी तुम्हाला सुद्धा अटक करीन. करा, मला अटक करा, नाही तर गोळ्या घाला, नाही तर चुलीवर चढवा. करिश्माला सोडा, माझ्या लेकराला सोडा. सोड काढ.
आत्या आत्या सर इकडे या आत्या. अगं शांत हो तू. पोलिसांना त्यांचं काम करू दे. अगं इंदे माय करिश्मा खून करूच शकत नाही. आत्या मलाही माहिती ती खून करू शकत नाही. मग तू सांग ना त्यांना, तुझं ऐक त्यांना. ते ऐका ना, ते रायाच्या गळ्यावरती सुरा ठेवलं ना, चूक झाली होती तिची. 2 थोबाडीत मारा तिच्या. पण तिला सोडून द्या. अहो घाबरलं होतं लेकरू. बंजायला सुचलं नाही तिला काय करायचं, म्हणून असे वागले. होय ना ग? तू सांगते ना तू काय केलं नाही. मी काय बोलू, तू सांग ना यांना. मी खून नाही केलाय. इंदे इंदे तू माझी बहीण आहे ना, अगं सांग ना यांना मी नाही केलाय खून. तू वाचव ना ग मला इंदे. मी नाही केलंय. बघ काय म्हणते लेकरू. पाजर फुटू दे ग इंदे. कर ना काहीतरी. सोड ना मला लेकराने काय नाही आत्या, अगं शांत हो ना आत्या. माझं ऐका. आपल्या इंदूला जे शक्य आहे ते सगळं करणार आहे. हा, तुम्ही काळजी नका करू, सगळं ठीक होईल. हो बस करा आता. वाघमारे मॅडम घेऊन चला हिला. हत्या अगं ती निर्दोष असेल तर येईल सुटून परत. निर्दोष असून म्हणजे निर्दोषच आहे ती. तिने कोण नाही केला. अगं हो त्या चांगलीच आहे ना, ती नाही खून केलाय ना. फक्त कोर्टात ते सिद्ध होऊ दे. हा मग सगळ्यांना कळेल आणि मग येईल तुझी लेक घरी परत. काय आई सान फरामोश ती. जाऊ दे, चांगली शिक्षा करा तिला. घेऊन जा. करिश्माताई हे बघ, परीक्षा ही आपली. अजिबात धीर सोडायचा नाही. मी तुला काही होऊ देणार नाही. हं? इंदे ताई, इंदे इंदे. नाही आदू, हे बघ कुठेतरी पाणी नक्की मुरतंय. काहीतरी गणतंय बघ. मला आतून वाटतंय की करिश्माताईने त्या मोहितरावचा खून केला नाहीच आहे. ती खूनच करू शकत नाही. आदू तू बोलत का नाहीयेस? तुला काही डाऊट आहे का? तसं काही नाहीये इंदू, पण तसं काही नाही म्हणजे? हा, मी बोलते त्याच्यावर विश्वास ठेव ना. इंदू अगं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझा, पण तर करिश्मावर नाहीये. एकतर लहानपणापासून आपण बघतोय किती येड्यासारखं वागतेय ती. स्वतःच्या स्वार्थापायी ना ती कुठल्या पण थरावर जाऊ शकते. आदू पण हे बघ इंदू, पोलीस पण म्हणत होते की त्यांच्याकडे प्रूफ आहे आणि आय विटनेस पण. आय विटनेस माणूसच असतो ना, आणि माणसाकडून बघण्यात चूक होऊच शकते. अगं पण काही नाही. आपण करिश्माताईसाठी चांगल्यातला चांगला वकील शोधून काढायचा म्हणजे बास. ते प्रशांत भिंगारडे आहेत ना, चांगले वकील आहेत म्हणे. अशा केसच्या तळाशी जातात आणि सत्य बाहेर काढतात. त्यांची किती फीस आहे माहिती आहे तुला? असू देत, ताईच्या जीवापेक्षा जास्त काही नाहीये. आपण त्यांनाच म्हणू की घ्या करिश्माताईची केस म्हणून. आणि फीस कोण देणार?
हे बघ इंद्रायणी, या इसान फरामोश नतद्रष्ट काटीसाठी दिग्रसकरांच्या घरात ना एक दमडी सुद्धा मिळायची नाही. आई अगं आदोक्षस खाल्ल्या थाळी छेद करणाऱ्या माणसाला या आनंदीबाई कधीच माफ करत नसतात. नाही म्हणजे नाही. अहो मोठ्या बाई, करिश्मा ताईने स्वतःची शपथ घेऊन सांगितले तिने हा खून नाही केलाय. ती अशी कोण आहे? ती काय हरिश्चंद्राचा पुतळा आहे? आतापर्यंत येता जाता खोटं बोलत होती ती. मोठ्या बाई अहो, नाही म्हणजे नाही. मी बोलते ते फायनल आहे. तिनं खून केलेला असो अथवा नसो, पण तिने आपल्या रायाच्या गळ्यावरती चाकू तर ठेवलाय ना. या अशा मुलीच्या वकिलीसाठी मी कुणालाही पैसे देणार नाही. विषय संपला. मोठ्या बाई ऐका ना प्लीज, असं करू नका ना. काय करू नका? हा, काय करू नका? अगं त्या कार्टीला मी काय आज ओळखते काय? नाही ना. अगं तिचे एक से एक गुण. गुण कसले? एक पण गुण नाही, सगळे अवगुणच भरलेत आणि ते तुलाही माहितीये. मोठ्या बाई मान्य आहे ती थोडी स्वार्थी आहे, पण थोडी ते काय का असाना, पण ती खून करणार नाही. मोठ्या बाई मला कशाला सांगते? मला नको सांगू. तिथं कोर्टात जाऊन सांग. अहो पण पण काय आहेच का तुझा पण? आत्तोबा नाही तिथं. माझ्या आत्याला हे कोर्ट बिर्ट झेपायचं नाही. मग मी काय करू? तू एक काम कर, तू तुझ्या आत्याला सांग का फुकटचा एखादा वकील मिळत असेल ना तर कर, नाहीतर नको. काय दिग्रसकरांच्या घरात नाही एक पैसा पण मिळणार नाही त्यांना. कोंडी करताय तुम्ही. येडी आहे का ग तू? खुलचट आहे का? काय अक्कल हाय का तुला? अगं आतापर्यंत त्या करिश्मानी कितीतरी वेळा तुझ्या विरुद्ध माझे कान भरलेत. आता जुन्या गोष्टी कशाला? पण सत्य आहेत ना त्या. पण मग मोठ्या बाई तुम्ही पण वेळेत तिचे कान नाही ना पिळले. तिच्या खोटेपणाला आधार देत आलात. काय तुझ्याशी मी गोड बोलते याचा अर्थ तू मला खेटायला यायचं असं नाहीये. अक्कल नाही शिकवायची मला. विनंती करते. एकदा सांगितलंय तुला, 100 वेळा मी तेच सांगेल. मला हे मान्य नाही. पैसा खर्च न करता मदत केली तर? परत तेच. तुला जे करायचं ते कर. माझं डोकं खाऊ नको. निघ. आली मोठी फुळकी आली. कर तुला काय करायचंय ते. ठीक आहे, मग आता करतेच. घरादाराचा एवढ्या सगळ्यांच्या अपेक्षांचा भार एकटी कसा सोसतेस ग? हा सगळा विचार करूनच ना माझं डोकं बंद पडलंय बघ. सगळ्या अपेक्षांचं ओझं ना माझ्या विठुरायाच्या पायाशी ठेवून देते. तो निभावून नेतो बघ सगळं. विठुराया पण खास भक्तांचंच ऐकतो ना. खरेपणानं आणि निर्मळ मनानं बोलणाऱ्या सगळ्यांचं ऐकतो तो. राम कृष्ण हरी. विठुराया आमच्या मेन माणसाचं सगळं ऐकत जा बघ. तिला तिच्या रेम्या बहिणीचं लई टेन्शन आलंय. रेम्या डोक्याची म्हण किंवा गेमाड म्हण, पण ती निर्दोष आहे हे नक्की आहे पप्प्या. हे बघ, मोहितरावाकडे पैसे घेण्यासाठी करिश्मा 11:15 वाजता गेली. तिथं गेल्याच्या नंतर सगळा डाव अंगलटी आला आणि मग तिनं त्याला ढकललं
पैसे घेतले आणि तिथून गायब झाली, बरोबर? बरोबर. आता मला सांग, तिथे जाताना किंवा तिथून बाहेर निघताना तिने कोणाला पाहिलं का? नाही म्हणजे कोणाची चाहूल लागली का तिला? नाही रे, असं काही बोलली तर नाही. फक्त घाईघाईनं तिथून निघाली इतकंच सांगितलं तिने. ती करिश्मा लई तेज आहे, तिला आजूबाजूचा ना वास लागतो. हे मात्र खरंय. नाही रे पप्प्या, तिला नाही दिसलं कोणी. मग हा आय विटनेस नक्की कोण आहे, कुठून आलाय, आपल्या गावचा आहे का गावाच्या बाहेरचा आहे, हे आपल्याला शोधलं पाहिजे.